Amen. We are in the world, but we are not of the world. आपण जगामध्ये आहोत पण जगाचे नाही. Amen. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. If you know, how many of you are filled with the God's Spirit this afternoon? आणि ते आज किती जण ह्या देवाच्या सामर्थ्याने भरले आज. If you say no, आणि जर तुम्ही नाही म्हणत असाल I would say you're wrong. तुम्ही चुकीचे आहात. Because कारण in the presence of God, there is strength of God, there is power of God. कारण जिथे देवाची उपस्थिती असते तिथे देवाचे सामर्थ्य, तिथे देवाचं कार्य असते. If you believe that we are in the presence of God, आणि जर तुम्ही विश्वास ठेवता की तुम्ही देवाच्या उपस्थितीत होता remember you are already filled with His power. तर तुम्ही त्याच्या सामर्थ्याने भरलेलेच आहात. Because the word of God says, कारण देवाचं वचन असं सांगतं where there is Holy Spirit, there is freedom, there is deliverance. आणि कारण देवाचं वचन सांगतं जिथं पवित्र आत्मा आहे तिथं स्वातंत्र्य आहे, सुटका आहे. Amen. Hallelujah. हालेलुया. और पवित्र आत्मा किधर? आणि पवित्र आत्मा म्हणून कुठे? It's with you, inside you. ते Hallelujah. तुमच्या आतमध्ये आहे. Because Holy Spirit is inside you. आणि पवित्र आत्मा तुमच्यामध्ये असल्यामुळे Freedom of God is inside you. देवाची स्वातंत्र्यता तुमच्यामध्ये आहे. Deliverance is inside you. सुटका तुमच्यामध्ये आहे. Healing is inside you. आरोग्य तुमच्यामध्ये आहे. Blessing is inside you. आशीर्वाद तुमच्यामध्ये आहे. Favor is inside you. कृपा तुमच्यामध्ये आहे. Because Jesus is inside you. कारण प्रभू येशू तुमच्यामध्ये आहे. Amen. Hallelujah. हालेलुया. So I give glory and honor to His mighty and wonderful name. आणि त्यामुळे मी सर्व गौरव मान महिमा त्याच्या नावाला देतो. Amen. Hallelujah. Hallelujah. Now today I believe if you have noticed all the songs that glorify His name. आणि जर तुम्ही विचार बघितला असेल तर आजची सर्व आराधना होती ती त्याचा गौरव करण्यासाठी ते होते. It was all about the name of ते Jesus. सर्व गाणी त्याचं नाव उंच करणारे. So today we gonna understand what is meant by praying in the name of Jesus. आणि आपण आज पाहणार आहोत की काय अर्थ आहे प्रभू येशूच्या नावात प्रार्थना. Come on, tell to yourself, praying in the name of Jesus. आणि प्रभू येशूच्या नावात प्रार्थना कर. You know, we Christians are very different from the world. आणि आपण ख्रिस्ती लोक जगापेक्षा एक वेगळे आहोत. When I say Christians, I'm not mentioning a religious term. आणि मी इथे एक धार्मिक गोष्ट सांगत नाहीये जेव्हा मी ख्रिस्ती म्हणतोय. When I say Christians, we are the children of God. आणि जेव्हा मी ख्रिस्ती लोक म्हणतो जेव्हा मी सांगत असतो की आपण देवाची लेकरं आहोत. We are very different from the world. आणि आपण त्या जगातल्या लोकांपेक्षा खूप वेगळे आहोत. Our prayers are different आपली प्रार्थना वेगळी आहे. because we are praying in a name that is higher than any other name. आणि कारण आपण जे प्रार्थना करतो ज्या नावामध्ये ते नाव सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ आहे, वेगळं आहे. In that name, every knee will bow, every tongue will कारण confess. त्या नावामध्ये सर्व गुडघे टेकतील आणि प्रत्येक मुख कबूल करेल. Your prayers are not like an ordinary chant that is happening in the world. आणि जे सर्वसाधारणरित्या ह्या जगामध्ये होते तसं नाहीये ते नाव. Your prayers are filled with the power of God. तुमची प्रार्थना ही देवाच्या सामर्थ्याने भरलेली Because आहे. you are not praying in an ordinary name. You are praying in a name that is higher than every name. आणि कारण तुम्ही ज्या नावामध्ये प्रार्थना करता ते साधारण नाव नाही तर सर्वश्रेष्ठ उंच असलेलं नाव. Today we're going to understand what is meant by praying in the name of Jesus. आणि आपण पाहणार आहोत आज प्रभू येशूच्या नावामध्ये प्रार्थना. Let's go in one word. Let's go to the letter of Colossians, chapter 3, verse 17. The letter of Colossians, आणि कसे करायचं पत्र chapter 3, verse 17. तिसरा अध्याय आणि 17 वचन. Can someone read it in Marathi, please? आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे देव तो पिता त्याच्या उपकारस्तुती करा. Amen. Whatever you do, whether it's a word or it's a deed, do all in the name of the Lord Jesus. आणि इथं सांगितले की आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे जो देव तो पिता त्याच्या उपकारस्तुती करा. As I told you before, that is what differentiating us from the world. आणि मी जे मगाशी सांगितलं हेच गोष्ट आपल्याला वेगळं करते जगापासून. You are a tribe that is called to do everything in the name of Jesus. आणि तुम्हाला बोलवलं आहे सर्व गोष्टी करण्यासाठी प्रभू येशूच्या नावाने. Whether your words or your actions, everything is starting under the name of Jesus. आणि
ते म्हणजे सर्व तुमचं बोलणं असू दे, तुमचं चालणं किंवा जे काही करता तुम्ही ते प्रभू येशूमध्ये असू दे. In the name of Jesus, which is higher than any other names. प्रभू येशूच्या नावामध्ये असू द्या, कारण ते नाव सर्व नावांपेक्षा महान आणि वरती आहे. You know, when the word of God says, whatever you do, आणि जेव्हा देवाचं वचन सांगतात, जे काही तुम्ही कराल, whatever you do, जे काही तुम्ही कराल, whether it is whatever it is, and when you are doing it in my name, आणि तुम्ही जे काही कराल, म्हणजे ते काही असो, तुम्ही जे काही करता ते माझ्या नावामध्ये करा. you know, when that word says, do everything in my name, आणि जेव्हा हे वचन सांगते की काही जे काही करता तुम्ही ते माझ्या नावात करा, it speaks about the authority we have in Christ. तेव्हा हे वचन आपल्याला अधिकार शिकवतं ख्रिस्तामध्ये जे आपल्याकडे आहे. Remember this. हे लक्षात ठेवा. If you wonder why we pray in the name of आणि Jesus, जर तुम्ही विचार करत असेल की का आम्ही प्रार्थना करतो प्रभू why the येशूच्या word of God is insisting us to pray in the name of आणि Jesus, का आपल्याला सांगितलं जातं की प्रभू येशूच्या नावामध्ये प्रार्थना करा. remember this, we are praying in His name because we are standing in Christ. आपण प्रार्थना करतो त्याच्या नावामध्ये कारण आपण त्याच्यामध्ये उभे आहोत. God has told us to pray in the name of Jesus आणि देवाने आपल्याला सांगितले की प्रभू येशूमध्ये प्रार्थना करण्यासाठी, because your position in kingdom of God is in Christ. कारण तुमचं जी पोझिशन आहे, तुमची जागा आहे देवाच्या राज्यात, Your position in the kingdom of God is in Christ. आणि कारण देवाच्या राज्यात तुमची जागा ही ख्रिस्तामध्ये आहे. Today in Christ, you and me are completed. कारण तुम्ही आणि मी आज ख्रिस्तामध्ये परिपूर्ण अशा आहोत. That's why Jesus said, आणि त्यामुळे प्रभू येशू बोलला, whatever you do, जे काही तुम्ही करता, whatever you do. काय जे काही तुम्ही करा, In the Old Testament, जुन्या करारात, in the Old Testament, for example, there was not even one place God said, do everything in my name. आणि जुन्या करारात देवाने असं कुठेही सांगितलं नाही की माझ्या नावाने हे करा म्हणून. In fact, they don't even knew the exact name of God. आणि त्यांना माहिती पण नव्हतं देवाचं खरं नाव काय, देवाचं नाव काय. They called God Jehovah, means God. आणि ते यहोवा म्हणून म्हणायचे, म्हणजे देव. No one knew the name of God. आणि कोणालाच देवाचं नाव माहित नव्हतं. But when Jesus came in flesh, परंतु जेव्हा प्रभू येशू शरीर रूपात आला, the name of God is revealed to us. आणि देवाचं नाव आपल्याला प्रकट करण्यात You know what is that name? आणि तुम्हाला माहिती आहे का त्याचं That name is called Jesus. Hallelujah. ते नाव म्हणजे प्रभू येशू. And after Jesus came into the flesh, आणि नंतर प्रभू येशू आपल्या शरीर रूपात आल्यानंतर Jesus taught us, प्रभू येशूने आपल्याला शिकवलं, whatever you do, जे काही तुम्ही करता, whatever work you do, जे काही काम तुम्ही करता, whatever speech you speak, आणि जे काही तुम्ही बोलतात, whatever actions you make, जे काही कार्य तुम्ही करतात, do it in my name, in the name of Jesus. ते माझ्या नावाने करा, प्रभू येशूच्या नावाने. Remember, today you are using that name because you are in that name. आणि तुम्ही आज ते नावाचा उपयोग घेता कारण तुम्ही त्या नावामध्ये आहात. Many times Christians doesn't know who they are in Christ. आणि भरपूर वेळा ख्रिस्ती लोकांना माहितच नाही कोण आहेत ते ख्रिस्तामध्ये. They don't know their authority in आणि Christ. त्यांना त्यांचे अधिकार माहित नसतात They don't know ख्रिस्तामध्ये. their position in Christ. त्यांची जागा काय आहे ख्रिस्तामध्ये हेच त्यांना माहित नसतं. It is beautiful in the New Testament. This word called in Christ has been uttered many times. आणि ख्रिस्तामध्ये हे भरपूर वेळा सांगितलंय नवीन कारण. Amen. We are praying in His name because we are standing in Christ. आणि आपण त्याच्या नावात प्रार्थना करतो कारण आपण त्याच्यामध्ये उभे केलेलं आहोत. Today we're going to see some differences. आणि त्यामुळे आपण काही फरक पाहणार आहोत. We're going to see the differences of prayers in the Old Testament and the prayers in the New Testament. आणि आपण फरक पाहणार आहोत जुन्या करारातील प्रार्थना आणि नवीन करारातील प्रार्थना. You know, there is a huge difference in praying in the prayers that is led in Old Testament and the prayers that is led in New Testament. आणि इथे भरपूर फरक आहे जुन्या करारातल्या प्रार्थना आणि नवीन करारातल्या प्रार्थना. Let's go for example, Daniel, the book of Daniel, chapter 9, verse 3 and 4. 3 to 4. आणि दानियल 9वा अध्याय आणि 3रं आणि 4थं वचन आपण वाचू. मी हे जाणून माझे मुख परमेश्वर देवांकडे वळविले यासाठी की उपास करून व गोंताट व राग अंगावर घेऊन प्रार्थना व विनंत्या यांनी त्यास मागणी करावी. मी माझा देव परमेश्वराची प्रार्थना करून पापाची कबुली दिली
मी म्हणालो, हे थोर आणि भयावह देवा, तू महान आहे. जे तुझ्यावर प्रेम करतात व तुझ्या आज्ञा पालन करतात त्यांच्याशी तू आपला करार पाळतो. Yes, go ahead. आम्ही पाप केले आणि आम्ही कुटिलतेने वागलो आणि बंड झालो. तुझे नियम आणि तुझ्या निधीपासून वळालो. तुझे दास जे संदेष्टे तुझ्या नामाने आमचे राजे. Okay, so we are seeing prayers of Daniel to God. आणि आपण इथं पाहतो दानिएलची प्रार्थना जे दानिएलने देवाकडे केली. If you see the whole prayer of Daniel, आणि जर तुम्ही पूर्ण प्रार्थना ऐकली दानिएलची, this was a good example of how Old Testament prayers were. आणि हे उत्तम उदाहरण आहे की कशा रीतीने जुन्या करारात प्रार्थना केल्या जात होत्या. Daniel was praying to the Lord, आणि दानिएल देवाकडे प्रार्थना करत होता, but not in the name of the Lord. तो देवाच्या नावात प्रार्थना नव्हता. His prayers are accessed in His name, in His works. आणि तो त्याची प्रार्थना तो केलेल्या कृत्याद्वारे करत होता. His prayers are standing. The foundation of his prayer was stood on the righteousness of Daniel. आणि त्याच्या प्रार्थना अवलंबून होते त्याच्या धार्मिकतेवर. That's why the whole prayer is all about him. I was a sinner. We sinned. We came out. Everything was about him. The prayer was on his foundation. आणि त्यामुळे मी सांगतो कारण त्याच्या प्रार्थनेची सुरुवात अशी होती की मी पाप केलं देवा, आम्ही पाप केलं आणि आमच्याद्वारे हे झालं, मी केलं, मी हे त्याच्या प्रार्थनेमध्ये. Even in the Psalms, आणि स्तोत्र संहितेत पण आपण in the prayers of David, दाविदाची पण प्रार्थना आपण you will never see in any of the Old Testament prayers they prayed in the name of God. आणि तुम्ही पाहू शकता की जुन्या करारात त्यांनी कधी देवाच्या नावात प्रार्थना नाही केली. They always prayed on the foundation of their act, their righteousness. आणि त्यांनी प्रत्येक वेळेस जेव्हा प्रार्थना केली त्यांच्या धार्मिकतेवर त्यांच्या कृत्यांद्वारे त्यांनी प्रार्थना केली. You know, that is a huge difference in the Old Testament. आणि हा मोठा फरक आहे जुन्या करारात. Many times we as Christians, when we read Old Testament, we are taught and we are learned to pray in the same manner of the Old Testament. आणि त्यामुळे आपण जेव्हा जुना करार वाचतो आपण तशा रीतीने प्रार्थना करण्याचा प्रयत्न करतो. We always try to bring our virtue or our righteousness in our prayers. आणि त्यामुळे आपण जेव्हा प्रार्थना करतो आपली धार्मिकता आपल्या गोष्टींद्वारे आपण प्रार्थना करतो. We try to please our prayer with what we are good at. आणि जे काही आपण चांगले केले, जे काही आपल्याकडे चांगले त्याद्वारे आपण ते तुझ्याकडे प्रार्थना We करतो. believe all our prayers are answered according to our works. आणि आपल्या कृत्याप्रमाणे आपल्या सर्व प्रार्थनेचं उत्तर मिळावं अशा रीतीने आपण प्रार्थना That was the prayer in the Old Testament. आणि अशा रीतीने प्रार्थना असायच्या जुन्या The करण्यात. Old Testament prayers were all based on their own righteousness. आणि जुन्या करारातली सर्व प्रार्थना त्यांच्या धार्मिकतेवर अवलंबून होत्या. But in the New Testament, परंतु नवीन करारात our prayers are based on the righteousness of our Redeemer, Jesus. परंतु नवीन करारात आपल्या प्रार्थना देवावर अवलंबून आहेत. ज्याने आपल्याला त्याच्या रक्ताद्वारे सोडवलं. The foundation of New Testament prayer आणि नवीन कराराचा पाया जो आहे is based on the righteousness of not our life, but the righteousness of our Redeemer, Jesus. आणि त्याचा पाया हा आपली नीतिमत्वता, आपली धार्मिकता नसून तर ज्याने आपल्याला सोडवलं तो प्रभू येशू ख्रिस्ताची नीतिमत्वता, धार्मिकता. Jesus said, whatever you do it in my name, in the name of Jesus. आणि त्यामुळे प्रभू येशू बोलला की जे काही तुम्ही करता ते माझ्या नावाने करा, माझ्या नावामध्ये करा. In Old Testament, none of the saints could understand God. आणि जुन्या करारात जे संदेष्टे होते त्यांनी देवाला ओळखलंच नव्हतं. Because they didn't saw God. कारण त्यांनी कधी पाहिलंच नाही देवाला. They didn't knew His nature. आणि त्यांना त्याचा स्वभाव पण माहित नव्हता. They didn't knew His heart. आणि त्यांना देवाचं हृदय पण माहित नव्हतं. All Old Testament saints were prayed and believed in God according to the laws of God. आणि सर्व जुन्या कराराचे संदेष्टे देवाचे सेवक जे होते ते देवाच्या नियमाप्रमाणे त्याच्याकडे प्रार्थना करतात. नियम के अलावा परमेश्वर के साथ कोई संबंध नहीं था लोगों को. आणि नियमाशिवाय परमेश्वरासोबत त्यांचा कुठलाही संबंध नव्हता. That's why all their prayers were according to the laws. आणि त्यामुळे त्यांची सर्व प्रार्थना त्या नियमाप्रमाणे असायची. Everything, the words,
everything was based on the laws. आणि सर्व गोष्टी त्यांच्या त्या नियमांवर अवलंबून असतात, त्यांचे शब्द पण त्या नियमांवर अवलंबून But असतात. first time, परंतु पहिल्यांदा when disciples saw the prayer of Jesus, जेव्हा शिष्यांनी प्रभू येशूची प्रार्थना पाहिली they saw a very different prayer. आणि त्यांनी पाहिले की ही खूप वेगळी प्रार्थना आहे. Jesus was not praying like the Old Testament saints. आणि प्रभू येशू जुन्या करारातल्या संदेष्टांसारखे प्रार्थना करत नव्हते. The prayers of Jesus was very different. आणि देवाची प्रार्थना ही खूप वेगळी होती. And when they heard those prayers, आणि जेव्हा त्यांनी ती प्रार्थना ऐकली they were very fascinated to understand that prayer life of Jesus. आणि ते तेव्हा उत्साही झाले ते देवाची प्रार्थनेचं जीवन समजून घेण्यासाठी. And out of that curiosity, आणि त्या उत्साहाने they asked Jesus, ते प्रभू येशूला विचारले, Lord, देवा teach us to pray. आम्हाला शिकव प्रार्थना करण्यासाठी. Do you think, I always say this, do you think that disciples didn't know how to pray? आणि तुम्ही विचार करता का असं की त्या शिष्यांना प्रार्थना करता येत नसेल म्हणून? They were Jewish people. कारण ते एक यहुदी लोक होते They were taught and learned how to pray from their childhood. आणि ते शिकले प्रार्थना कशी करायची, कोणाकडे करायची त्यांच्या लहानपणापासून. They knew how the prayers are ordained according to the laws of Moses. आणि त्यांना माहिती होतं की मोशेच्या नियमाप्रमाणे कशी प्रार्थना करायची. They had many teachers, Sadducees, many Pharisees to teach them about prayer. आणि त्यांना त्यांच्याकडे सदुकी पुरुषी होते जे त्यांना कशी प्रार्थना करायचे शिकवणारे. Yet, तरी don't you feel very curious? Don't you feel very special when they asked the Lord Jesus how to pray? तरी ते क्युरियस होते, उत्साही होते देवाला विचारण्यासाठी, प्रार्थना शिकण्यासाठी. Isn't it not fascinating how they asked Jesus to learn about prayer? आणि ते तुम्ही विचार करू शकता की कसं त्यांनी विचारलं देवाला की आम्हाला प्रार्थना शिकव. I many times thought about that. आणि मी भरपूर वेळा ह्या गोष्टीचा विचार करतो That what was it so special that made disciples to ask Jesus that Lord teach us to pray? आणि काय असं वेगळं विशेष केलं देवाने की त्या शिष्यांना वाटलं देवा आम्हाला ती प्रार्थना शिकव. They said, Lord, teach us to pray. आणि ते बोलले शिष्य की देवा आम्हाला प्रार्थना शिकव. When I was pondering on this, when I was thinking about this, आणि जेव्हा मी ह्या सर्व गोष्टींचा विचार करत this is what Holy Spirit taught me and made me understood through that word. आणि तेव्हा मला पवित्र आत्म्याने शिकवलं, देवाच्या वचनाद्वारे सांगितलं. They knew how to pray. त्यांना माहिती होतं ते म्हणजे कसं प्रार्थना करायची. They knew what is prayer. आणि काय प्रार्थना काय आहे हे पण त्यांना माहिती But होतं. when they heard the prayers of Jesus, परंतु जेव्हा त्यांनी प्रभू येशूची प्रार्थना ऐकली they could see a special intimacy with Father, connection and closeness. आणि तेव्हा त्यांनी पाहिलं की एक वेगळं विशेष एक नातं परमेश्वराबरोबर आहे. They saw closeness of Jesus with the Father. आणि त्यांनी पाहिलं की एक जवळपण आहे प्रभू येशूमध्ये आणि परमेश्वर पितामध्ये. Because I believe कारण मी विश्वास करतो when they asked how to pray, आणि जेव्हा त्यांनी विचारले की कशी आम्ही प्रार्थना करू, पहला शब्द क्या था पहिलं परमेश्वर शब्द का प्रार्थना में? What was in first line of the Lord's prayer? आणि पहिले शब्द काय आहे देवाच्या मराठी में बोल सकते. Yes, our heavenly Father. आणि हे आमचे स्वर्गातील पिता. The first word Jesus uttered was our Father in heaven. आणि पहिला शब्द जे प्रभू येशू बोलला ते म्हणजे हे आमच्या स्वर्गातील पित्या. Jesus taught them to tell our Father. आणि Jesus taught them to tell our Father आणि प्रभू येशूने शिकवलं त्यांना की आपल्या पित्याला सांगणं. because I'm sure in his prayers always called Father, my Father. कारण त्याच्या सर्व प्रार्थनांमध्ये तो परमेश्वरला पिता म्हणून हाक मारतो. परमेश्वर मेरे पिता ऐसे प्रार्थना शुरू किया क्योंकि परमेश्वर का यीशु मसीह का प्रार्थना ऐसे ही था. Amen. The prayers of Jesus started with the intimacy, calling my Father. आणि प्रभू येशूची प्रार्थनेची सुरुवात अशा रीतीनेच व्हायची. ते म्हणजे हे माझ्या स्वर्गातील पित्या, हे त्याच्या जवळपणा होतं. The prayers of Jesus was not set to connect with Father. आणि परमेश्वर यीशु मसीह का प्रार्थना पिता के साथ जोड़ने के लिए प्रार्थना नहीं किया.
आणि प्रभू येशूची प्रार्थना परमेश्वर पिता बरोबर जोडण्यासाठी नव्हती. यीशु मसीह का प्रार्थना इस ऐसे ही था क्योंकि परमेश्वर के साथ ऑलरेडी वो जोड़ रहा था. He was already with Father, but that's why he started praying, my Father. परंतु प्रभू येशू हा अदोगररीत्यानेच परमेश्वर पिता बरोबर जोडलेला होता आणि त्यामुळे तो म्हणायचा हे माझ्या पित्या. हम बहुत बार यही विषय में हम बहुत बार हमारा we always come into a wrong understanding in this particular thing. आणि ह्याच गोष्टींमध्ये आपल्याकडं गैरसमज असतो या गोष्टींमध्ये. We are all taught to pray to connect to Father. आणि आपल्याला सर्वांना शिकवले की आपल्याला जोडण्यासाठी प्रार्थना करायची, कितने- पिताबरोबर जोडण्यासाठी प्रार्थना कितने लोग को ऐसे सिखाए. Even I was taught like that. आणि किती लोकांना अशा रीतीने We शिकवलं. are always taught by praying we get connected to God. आणि प्रार्थना केल्याद्वारे आपण देवाशी जोडले जातो हे आपल्याला शिकवलं जातं. But remember this truth. परंतु हे लक्षात ठेवा, Jesus never prayed to connect to God. आणि ते म्हणजे प्रभू येशूने कधी प्रार्थना केली नाही प्रभू येशू परमेश्वर पिता बरोबर जोडण्यासाठी. Jesus prayed to Father because he was already connected with Father. परंतु प्रभू येशूने परमेश्वर पित्याकडे प्रार्थना केली कारण तो अगोदररीत्यानेच त्याच्याशी जोडलेला होता पित्याबरोबर. That's why he did prayed many things and at last he said, Lord, give us the grace to tell Father. आणि इसलिए परमेश्वर बहुत चीज प्रार्थना करके वापस आखिरी में नहीं बोला आपको पिता बोलने के लिए आपको मदद दे. Go give us the grace to call you as Father. आणि सर्व गोष्टी सांगितल्यानंतर प्रभू येशू असं नाही बोलला पिता तू तेव्हा मी तुला पिता म्हणण्यासाठी मला सहाय्य. But Jesus started his prayer by saying, my Father. परंतु प्रभू येशूने सुरुवातीलाच प्रार्थना केली हे माझ्या पिता. Jesus prayed to Father because he was already connected with Father. आणि प्रभू येशूने प्रार्थना केली पित्याला कारण तो अगोदररीत्यानेच त्याच्याशी जोडलेला होता. That was the nature of the prayer of Jesus. आणि हेच एक स्वभाव होता प्रभू येशूच्या प्रार्थनेचा. When disciples heard that prayer, आणि त्यामुळे जेव्हा शिष्यांनी ही प्रार्थना ऐकली they were so shocked. ते तेव्हा एक अचंबित झाले They were so amazed. आणि त्यांना आश्चर्य झाले They were filled with curiousness आणि ते एक उत्साही होते to understand this intimacy that Jesus had with Father. आणि ते म्हणजे ते उत्साही होते ते समजून घेण्यासाठी देवाची जवळता काय आहे. And then they asked Jesus, Lord, please teach us to pray. आणि त्यानंतर त्यांनी विचारलं प्रभूजी आम्हाला प्रार्थना शिकवा. Because the prayers of Jesus was filled with intimacy with Father. आणि कारण प्रभू येशूची प्रार्थना एक जवळीकता परमेश्वर मध्ये आणि प्रभू येशू मध्ये Today when we are praying in the name of Jesus, आणि आज आपण प्रभू येशू मध्ये प्रार्थना करत when असतो we call in Jesus' name, आणि जेव्हा आम्ही प्रभू येशूच्या नावात बोलवतो suddenly the intimacy is already created with Father. It's already there with Father. आणि जेव्हा आपण प्रभू येशू मध्ये ती प्रार्थना करतो तेव्हा त्याचं नातं पित्याचं आणि आपलं नातं अगोदर जोडलेलं In असतं. fact, we pray in the name of Jesus because we are connected with the intimacy आणि with आपण Father. प्रभू येशू मध्ये प्रार्थना करतो कारण अगोदरच आपण त्याच्याशी जोडलेला आहोत. Jesus taught our Heavenly Father. आणि प्रभू येशू शिकवलं की हे आमच्या स्वर्गातील Because Jesus was one with Father. कारण प्रभू येशू एक होता पित्याबरोबर. And then आणि त्यानंतर Jesus taught in the later verses, in many verses. आणि नंतर पुढच्या काही वचनांमध्ये देव प्रभू येशू असं I have बोलतो. few verses here. We're not going to read it, but you can write it down if you want. John 14:40. आणि योहान 14:40 40. John 14:40. आणि योहान 14:40 We are not reading. John 16:23. आणि योहान 16:23 John 24:26. आणि योहान 24:26. In all these verses, आणि ह्या सर्व वचनांमध्ये Jesus told to pray in His name. आणि या सर्व वचनामध्ये प्रभू येशू बोलतात की माझ्या नावामध्ये प्रार्थना करा. After teaching us to teach us by calling God as Father, आणि हे सर्व आपल्याला पित्याला प्रार्थना करायचे शिकवल्यानंतर after teaching that prayer, आणि हे प्रार्थना शिकवल्यानंतर Jesus said, प्रभू येशू बोलला whatever you pray, जे काही तुम्ही प्रार्थना करा pray in my name. ते माझ्या नावामध्ये करा. You know what is another secret? आणि तुम्हाला माहिती आहे की अजून एक गुप्तता काय आहे When you pray in the name of Jesus, जेव्हा तुम्ही प्रभू येशूच्या नावात प्रार्थना you करता are accessing into the same intimacy Jesus had with Father. तेव्हा तुम्ही ते अधिकार जे जवळता जे नातं
परमेश्वराचा आणि प्रभू येशूचा हम आहे कब ते स्वीकारतो. हम कब यीशु मसीह का नाम से हम प्रार्थना करते, हम यीशु मसीह पिता के साथ कितना जोड़ा हुआ था, उसी जोड़ में हम जोड़ जाते हैं. Amen. We just connected with the same way Jesus was connected with Father. आणि जसं प्रभू येशू जोडलेला होता पित्याबरोबर तसंच आपण त्याच्या नावामध्ये जोडलेले Oh, जातो. that was not how in the Old Testament it happened. आणि हे असं नव्हतं, हे जुन्या कराराप्रमाणे नव्हतं. They all prayed with their righteousness. आणि ते सर्व प्रार्थना करत होते त्यांच्या नीतिमत्वाद्वारे धार्मिक. But we are praying in His name, in the beautiful name of Jesus. परंतु आपण प्रार्थना करतो त्याच्या नावामध्ये जे सुंदर नाव आहे ते म्हणजे प्रभू येशू. Amen. Hallelujah. हालेलुया. How many of you are learning something today this afternoon? आणि किती जण काहीतरी नवीन शिकत आहे या दुपारच्या वेळी. We became one with Father through Jesus. आणि आपण एक झालेलो आहोत प्रभू येशूच्याद्वारे पित्याबरोबर. Through Jesus, we became one with Father. आणि प्रभू Amen. येशूच्याच द्वारे आपण एक झालो पित्याबरोबर. Hallelujah. हालेलुया. We can see that later on in the New Testament, आणि नंतर आपण पाहू शकतो नवीन करारात in Acts chapter 9, आणि प्रेषित त्याचा 9वा अध्याय it speaks about an Italian counselor called Cornelius. आणि इटालियन काउन्सिलर आहे त्याचं Cornelius. कॉर्नेलियस म्हणून नाव आहे त्याचं. It speaks about him called Cornelius. आणि A कॉर्नेलियस person called Cornelius. कॉर्नेलियस अशा व्यक्तीबद्दल तिथं सांगितलंय. Cornelius was a Gentile. He was a Gentile. अन्यजाती. आणि तो एक विधर्मी होता He was not a Jew. आणि तो एक यहुदी नव्हता. But the moment he came to Jerusalem, he visited the apostles. The word of God came upon him. आणि परंतु जेव्हा तो यरुशलेम मध्ये आला तेव्हा देवाचे लोक त्याला भेटले. Yeah, the apostles met Cornelius. ते प्रेषित त्यांना भेटले. Then suddenly the word of God came upon आणि Cornelius. त्यानंतर अचानकरित्या देवाचं वचन त्याच्यावर आलं. And the word of God was this: आणि देवाचं वचन हे होतं, God has saw your good works and God has saw your righteousness. आणि ते वचन म्हणजे देवाने तुझे चांगली कामं पाहिले आणि देवाने तुझी नीतिमत्वता पाहिली. Henceforth, आणि त्यानंतर that your goodness never gonna bring salvation to you. परंतु तुझे चांगुलपणा तुला कधी तारण प्राप्त करू Your righteousness alone cannot bring salvation to you. आणि तुझी नीतिमत्वता तुला कधी तारण प्राप्त होऊ He शकत was a man of service, a man of charity. आणि तो एक दान धर्म करणारा व्यक्ती होता. But the word of God came, your charity will never give you salvation. परंतु देवाचं वचन सांगत होते त्याला की तुझी दान धर्म आहे तुला तारण मिळवून देऊ शकत The नाही. word of God came upon him and it said, if you want to get saved, there is only one way, that is through the name of Jesus. आणि जर तुला तारण हवा असेल तर ते फक्त एकच नाव देणार ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. Then we are seeing Cornelius receiving the gospel. आणि त्यानंतर आपण पाहतो की कॉर्नेलियसने देवाचं शुभवर्तमान स्वीकारलं. As he was receiving the gospel, आणि जेव्हा त्याने शुभवर्तमान स्वीकारलं the word of God says, Holy Spirit came upon him. आणि तेव्हा देवाचं वचन सांगते की पवित्र आत्मा त्याच्यावर आला He was filled with the Holy आणि Spirit. तो पवित्र आत्म्याने भरला He was baptized with the Holy आणि Spirit. तो पवित्र आत्म्याच्या बाबतीत त्याला And that was a beautiful experience. आणि ते एक सुंदर अनुभव होता त्याचा. That was the first time a Gentile receiving the Holy Spirit. आणि हे एक प्रथम गोष्ट होती की एक विधर्मी मनुष्याला देवाची पवित्र आत्मा भेटली. That was the first time heaven opened up and poured out His Spirit on a non-Jew person. आणि हे पहिल्यांदा घडले की देवाचे स्वर्गाचे दरवाजे उघडले आणि देवाचा आत्मा एक विधर्मी मनुष्यावर पडला. Then त्यानंतर we are seeing Cornelius praying in the name of Jesus. आणि त्यानंतर कॉर्नेलियस हा प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करताना आपण पाहतो. What it means? याचा अर्थ काय? The baptism of the Holy Spirit पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा is a mighty mystery. एक महान गुप्त गोष्ट आहे. This word called baptism came from a Greek word called baptizo. आणि हे बाप्तिस्मा शब्द एक ग्रीक वर्ड कडनं आलाय ते म्हणजे बाप्तायझो. You know, it is actually a commercial term. आणि ये business में use किया था ये term. This term is used in business. आणि ही गोष्ट म्हणजे हा शब्द एक बिझनेस मध्ये वापरला गेलेला शब्द आहे. This baptizo, today what we call in English baptism, is now a religious term. आणि हे बाप्तिस्मा शब्द हे आता एक धार्मिक शब्द बनला. But in the 2nd century, during the days of Jesus, it was a commercial term, a business term. आणि परंतु प्रभू येशूच्या काळात
हा शब्द एक व्यवसायासाठी वापरलेला You know शब्द. in which business this word is used? आणि तुम्हाला माहिती आहे कुठल्या व्यवसायामध्ये हा शब्द This, वापरला this, this word is used in the dyeing business, dyeing, the cloth dyeing. आणि You know cloth dyeing? अच्छा ओके. आणि कपड्यांना जे आपण रंग लावतो ना त्यामध्ये आपण तो त्या म्हणजे व्यवसायामध्ये आपण ते पाहू शकतो. The cloth merchants take this colorless cloth in their hands. आणि एक म्हणजे जो व्यावसायिक आहे तो एक पांढऱ्या कापडाला घेतो They take it in their hands. आणि ते पांढरं कापड हातात घेतात They take it to a color, dyeing color, in a color आणि dye. आणि एक रंगाने भरलेले बाटलीमध्ये म्हणजे They take this cloth and then dip that cloth in that dye. आणि ते कपडा घेतात आणि त्या बाटलीमध्ये बुडवतात And they take out that cloth. आणि त्या बाटलीमध्ये बुडवून बाहेर You काढतात. know what happens? आणि तुम्हाला माहिती का त्यानंतर काय होतं? The moment this colorless cloth, this white cloth, go inside that dye, आणि जेव्हा एक पांढर शुभ्र म्हणजे पांढरा कपडा त्या पाण्यामध्ये जातं the moment it go inside there, त्या पाण्यामध्ये जात the cloth is filled with dye. ते कपडा एक रंगामध्ये म्हणजे भरलेला And the dye is inside the cloth. आणि ते रंग त्या कपड्यामध्ये असतो. वो इसके अंदर, वो इसके अंदर, दोनों. The cloth is inside the dye and the dye is inside the आणि cloth. रंग त्या कपड्यामध्ये जातो आणि कपडा त्या रंगामध्ये मिक्स होतो. It is a chemical reaction. आणि एक केमिकल रिएक्शन आहे. And the word of God teaches us baptism is such an experience. आणि त्या अशाच रीतीने देवाचं वचन सांगतं की बाप्तिस्मा हा अशा रीतीचा अनुभव आहे. How that cloth merchant take the cloth and dip it inside that colored dye. आणि जसं एक तो व्यवसायी ते कपडा घेऊन पाण्यामध्ये बुडवतो रंग असलेल्या पाण्यामध्ये Same way Jesus took us आणि त्याच रीतीने प्रभू येशूने पण आपल्याला घेतलं and dipped us into the Holy Spirit. आणि त्याने प्रभू येशूने आपल्याला पवित्र आत्म्यामध्ये बुडवलं. And the moment you are dipped inside the Holy Spirit, आणि ज्या क्षणाला तुम्ही त्या पवित्र आत्म्यामध्ये बुडवलं now you are inside the Holy Spirit and the Holy Spirit is inside you. आणि त्या क्षणापासून पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आणि तुम्ही पवित्र आत्मा Like how that cloth was in the dye and the dye is in the cloth. आणि जसं त्या रंग त्या कपड्यामध्ये गेला तसं आणि कपडा पण रंगामध्ये होता तशा रीतीने ते आहे. The same way this baptizer called Jesus took us and baptized us inside the Holy Spirit. आणि अशाच रीतीने प्रभू येशू जो बाप्तिस्मा करणार आहे त्याने तुम्हाला पवित्र आत्म्यामध्ये बाप्तिस्मा. The baptism of the Holy Spirit पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा is a message to us तो एक संदेश आहे आपल्यासाठी that you are inside God now आणि ते म्हणजे तुम्ही देवामध्ये आहात आता. and God is inside आणि you. देव तुमच्यामध्ये आहे आता. You are not to search somewhere now where is God. You are not called to search God. आणि तुम्हाला आता देवाला इकडे तिकडे शोधण्यासाठी नाही बोलवलं. If you and me are searching God, we are the greatest fools in this world. आणि जर तुम्ही आणि मी देवाला शोधत असेल इकडे तिकडे तर आपण एक मोठे मूर्ख आहोत या We जगात. are not fools आणि आपण मूर्ख नाही because this word of God teaches us. कारण हे देवाचं वचन आपल्याला शिकवतं. God baptized us in the Holy Spirit. ते म्हणजे देवाने आपल्याला पवित्र आत्म्यामध्ये बाप्तिस्मा And through that baptism, आणि त्या बाप्तिस्माद्वारे God came inside you and you went inside God. आणि त्या बाप्तिस्माद्वारे देव तुमच्यामध्ये आला आणि तुम्ही देवामध्ये गेले. Like how that cloth, आणि जसं ते कपड्याचं झालं the moment it is dyed and took out, आणि ज्या क्षणाला ते कपडा त्या रंगाच्या पाण्यात बुडवलं एक बार वो रंग के अंदर जाने के बाद वो कपड़ा से हम वो रंग को निकल नहीं सकते. We cannot remove that color आणि from the cloth. जेव्हा ते कपडा त्या रंगाच्या पाण्यात गेलं त्यापासून आपण ते रंग पुसू शकत नाही त्या कपड्यात. We are all have a color. Try to do that. It cannot happen. आणि आपल्याकडे सर्वांकडे तसे कपडे आहे आणि तुम्ही करून बघा तसं Even if आहे. you do that, dress nash हो जाएगा. आणि जरी तुम्ही ते केलं तर त्या अशा ड्रेसचा नाश होईल. That's way you cannot separate that dye and cloth the moment it is dipped inside that dye. आणि त्यामुळे ज्या क्षणाला ते कपडा पाण्यात जातो तुम्ही त्यानंतर त्याचा रंग बदलू ऐसे शकता. ही एक बार पवित्र आत्मा में परमेश्वर हमको बपतिस्मा देने के बाद हम और यीशु मसीह को अलग नहीं कर सकते कोई भी चीज. आमेन. We are unseparated by God. आणि ज्या क्षणापासून आपल्याला बाप्तिस्मा दिला जातो पवित्र आत्म्याचा तेव्हापासून प्रभू येशूला आणि आपल्याला वेगळं केलं जाऊ शकतं. We cannot be separated from Jesus now. आणि त्यामुळे आतापासून आपण प्रभू येशूपासून वेगळे केले कधीच जाऊ शकतो. कितने बार कौन लास्ट
कब रोया लास्ट टाइम? ओ मैं बहुत अलग हो गया परमेश्वर से, दूर गया परमेश्वर से. की कोण आहे की जे परमेश्वरापासून दूर गेलो असं कितने लोग ऐसे वाटतंय? प्रार्थना किया? किती लोक असे शायद कल प्रार्थना किया होगा. Might be yesterday you might have thought, oh, I am so far from God. आणि कदाचित तुम्ही काल प्रार्थना केली असेल त्या तशी. I tell you, that is not the truth, my brothers and sisters. मी तुम्हाला सांगितलं की ते खरं नाही भाव. If you are filled in the Holy Spirit, जे तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले असाल you are inseparable from God. तुम्ही देवापासून दूर केले कधीच जाऊ शकत You are inseparable. कारण तुम्ही कधीच त्याच्यापासून दूर Many गेले people नाही. say this. कारण भरपूर लोक असे सांगतात, Many preachers say this. भरपूर संदेश असे Oh, सांगतात. didn't David pray? David prayed. He prayed, दाविदाने पण प्रार्थना केली Lord, do not take away the Holy Spirit from me. आणि दाविदाने पण प्रार्थना केली, देवा तुझा आत्मा माझ्यापासून काढून घेऊ नको. कितने लोग वो Psalms को पढ़ा है? आणि किती लोकांनी तो ते स्तोत्र Lord, let your Holy Spirit be not departed from आणि me. देवा तुझा पवित्र आत्मा माझ्यापासून दूर करू नको. वो वचन को पकड़ के बोलते हैं, पवित्र आत्मा हमारे से जा सकते हैं. आणि ते वचन घेऊन सांगतात की पवित्र आत्मा आपल्यापासून जाऊ शकतो. That's what he said. David said. आणि त्यामुळे दावीद बोलला. David prayed, आणि दावीद बोलला, Lord, let your spirit not depart from me. आणि देवा तुझा आत्मा माझ्यापासून दूर करू नको. My question is this. आणि माझा प्रश्न इथं असा आहे, Is David's prayer the words of Jesus? Is David's prayer the words of Jesus? आणि दाविदाचे प्रार्थना, दाविदाचे शब्द हे प्रभू येशूचे शब्द होते. Is David's prayer the words of Jesus? आणि दाविदाचे शब्द हे प्रभू येशूचे शब्द होते का? David's prayer was the emotion of David. आणि दाविदाचे शब्द हे त्याचे एक भावना होत्या. It is all about what was inside his heart. आणि हे सर्व ते शब्द म्हणजे जे काही त्याच्या हृदयात चाललं होतं ती गोष्ट When होती. he sinned, आणि जेव्हा त्याने पाप केलं he thought the Holy Spirit is going to depart from him. आणि जेव्हा त्याने पाप केलं त्याला असं वाटलं की पवित्र त्याचा देवाचा आत्मा त्याच्यापासून दूर केला. And that's where he said, आणि त्यामुळे तो असं बोलला, Lord, depart not the Holy Spirit from me. आणि त्यामुळे तो बोलला की देवा तुझा पवित्र आत्मा माझ्यापासून दूर करू नको. But today, परंतु आज we're going to see one verse एक आपण वचन पाहू and we're going to understand whether Holy Spirit will depart from us or not. आणि आपण पाहू की पवित्र आत्मा आपल्यापासून काढून घेतला जातो किंवा नाही. John 14:16, the Gospel of John 14:16. We're going to finish up here. योहान याचा 14वा अध्याय 14:16. The Gospel of John chapter 14 verse 16. 14 अध्याय 16. 16वं वचन वाचू आपण. Yes. 14-16. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सर्व काळ राहावे. These are the words of Jesus. In fact, these are the prayers of Jesus. आणि हे देव प्रभू येशूचे शब्द होते. नुसते शब्दच नाही तर प्रार्थना होती त्याची. Can you all read one more time in Marathi? आणि तुम्ही पुन्हा एकदा वाचू शकता का त्या मराठीमध्ये वचन? मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सर्व काळ राहावे. थोड़ा दिन रहने वाला है, ऐसे लिखा है. उधर क्या लिखा है? सर्व काळ. It says He, the Holy Spirit, will abide with you forever. आणि इथं सांगितलं की तो पवित्र आत्मा तुम्हा बरोबर सर्व काळ राहील. David prayed and said, let not Holy Spirit depart from me. आणि दावीद बोलला की माझ्यापासून तुझा आत्मा दूर करू. प्रार्थना किया. प्रार्थना केली. But Jesus here saying, परंतु प्रभू येशू इथं बोलतो, I am praying to Father. मी पित्याकडे प्रार्थना करतो. ये दावीद का प्रार्थना नहीं है, ये परमेश्वर का प्रार्थना है. Jesus is saying, I am praying to Father. आणि ही दाविदाची प्रार्थना नाही तर प्रभू येशूची प्रार्थना आहे. आणि ती म्हणजे पित्या, That I am praying to Father, आणि मी पित्याकडे प्रार्थना करतो so that He will give you a helper called Holy Spirit. जेणेकरून तो तुम्हाला एक मदतनीस देईल. And that Holy Spirit will abide inside you forever. आणि तो म्हणजे पवित्र आत्मा असेल आणि तो तुम्हामध्ये सर्व काळ असत राहील. My question is this. आणि माझा इथं प्रश्न असा असेल, किसका प्रार्थना परमेश्वर सुनेगा? दावीद का प्रार्थना है क्या और यीशु मसीह का प्रार्थना? आणि माझी प्रार्थना असेल की दाविदाची प्रार्थना देव स्वीकारेल का प्रभू येशूची? किसका प्रार्थना के पास ताकत ज्यादा है? दावीद का प्रार्थना है कि यीशु मसीह का प्रार्थना? Come on, बात कर लो. It's the prayer of Jesus, powerful than any other prayers. आणि प्रभू येशूचीच प्रार्थना आहे जी सर्व प्रार्थनांपेक्षा सामर्थ्य. Because the prayer of Jesus are the prayers that came from the Son of God. आणि कारण प्रभू येशूची प्रार्थना ही प्रार्थना आहे जी परमेश्वराच्या पुत्राकडून आलेली. And God answered that prayer. आणि देव त्या
प्रार्थनेचं उत्तर देतो. John 14:16, Jesus said आणि योहान 14:16 प्रभू येशू बोलतो that Holy Spirit will live inside you forever. आणि ते म्हणजे तो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये राहील सर्व काळासाठी. The work of Holy Spirit is to live inside you forever. आणि ते पवित्र आत्माचे जे काम आहे ते सर्व काळ राहील तुमच्यामध्ये. आज से दावीद की तरह गलत प्रार्थना मत करना है. आणि आजपासून दाविदासारखी चुकीची प्रार्थना करायची नाही. वो पवित्र आत्मा मेरे अंदर से बाहर नहीं जाओ, बाहर मत जाओ. नहीं, वो गलत प्रार्थना था. यीशु मसीह हमको वादा किया, मैं देने वाला पवित्र आत्मा तेरे अंदर से सर्व साल तेरे अंदर रहेगा. आमेन. इट विल बी इनसाइड यू फॉरएवर. आणि ते माझा पवित्र आत्मा तुझ्या बरोबर आहे सर्व काळ. ही विल बी इनसाइड यू फॉरएवर. आणि तो तुमच्यामध्ये राहील सर्व काळ. And Holy Spirit, आणि पवित्र आत्मा the work of Holy Spirit is this. आणि पवित्र आत्म्याचे काम जे आहे ते हे आहे. The work of Holy Spirit is to keep up the words of Jesus. आणि पवित्र आत्म्याचं काम आहे की प्रभू येशूंचे जे शब्द आहेत ते धरून ठेवतो. यीशु मसीह क्या क्या बोला है, हर चीज को पालन करने का काम है पवित्र आत्मा का. आमेन. आमेन. जी, Holy Spirit abides to the words of Jesus. आणि पवित्र आत्मा प्रभू येशूने जे शब्द बोलले ते पाळतो. If Jesus said he will be inside you forever, आणि जर प्रभू येशू बोलला की तो तुमच्यामध्ये राहील सर्व काळ. Holy Spirit saying, yes sir, I will be inside the people forever. पवित्र आत्मा म्हणेल यस सर मी सर्व काळ त्यांच्यामध्ये राहतो. Today Holy Spirit is inside you forever, आणि त्यामुळे पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे सर्व काळ. so that he can direct us to Jesus. आणि ते जेणेकरून तो आपल्याला मार्गदर्शन करतो प्रभू येशूकडे. So because Holy Spirit is inside you, आणि पवित्र आत्मा तुमच्यामध्ये असल्यामुळे whatever prayer you pray, जे काही प्रार्थना तुम्ही करता God will listen to that prayer as if Jesus is praying that prayer. आणि तेव्हा देव तुमची ती सर्व प्रार्थना ऐकेल कारण ते प्रार्थना प्रभू येशूने Come केल्याप्रमाणे. on, logo, you people didn't listen to what I said now. आणि तुम्ही ऐकला नाही का? Listen to this carefully. हे लक्ष देऊन ऐका. When Holy Spirit come inside you, जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येईल after that whatever you pray, त्यानंतर तुम्ही जे काही प्रार्थना करता in His name, in the name of आणि Jesus, प्रभू येशूच्या नावात जे काही तुम्ही प्रार्थना करता, whatever prayer you pray, जे काही प्रार्थना तुम्ही कराल God will listen to that prayer as if He's listening the prayer of Jesus. आणि त्यावेळेस देव प्रार्थना ते ऐकेल जशी देवाने प्रभू येशूची प्रार्थना ऐकली. Wow, hallelujah. Hallelujah. That is the speciality of your prayer today. आणि हीच विशेषता आहे तुमच्या प्रार्थनेची. When you pray, when I pray, आणि जेव्हा तुम्ही आणि मी प्रार्थना करतो as a child of God, देवाचे लेकरू म्हणून filled in the Holy Spirit, पवित्र आत्म्याने भरून when we pray in the name of Jesus, जेव्हा आपण प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो God will listen to that prayer like how He listened to the prayer of Jesus. आणि त्यावेळेस देव प्रार्थना ऐकतो आपली जशी देवाने प्रभू येशूची प्रार्थना ऐकली. In fact, in the name of Jesus, आणि प्रभू येशूच्या नावात if you ask the Holy Spirit, He will come inside you. आणि जर तुम्ही प्रभू येशूच्या नावात पवित्र आत्मा मागितलं तर तो तुमच्यामध्ये कितने लोगों को पवित्र आत्मा का बपतिस्मा का जरूरत? How many of you want the baptism of the Holy आणि Spirit? किती लोकांना पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा. Very simple. आणि हे खूप सोपं आहे. Baptism of the Holy Spirit never happens by seeing your good life. आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा तुमचं चांगलं जीवन पाहून होत नाही. बहुत लोगों का वही प्रॉब्लम है. बहुत लोग सोचते हैं कि ओ मैं ठीक नहीं हूँ इसलिए पवित्र आत्मा मेरे अंदर नहीं आएगा. आणि भरपूर लोक विचार करतात तुम्ही चांगला नाहीये त्यामुळे पवित्र आत्मा माझ्यात नाही. मैं पवित्र नहीं हूँ इसलिए पवित्र आत्मा मेरे अंदर आणि नहीं. माझ्यात मी पवित्र नाही त्यामुळे माझ्यात पवित्र आत्मा बट नाही. हम अभी एक वचन पढ़ रहे हैं. परंतु आता आपण देवाचे एक Jesus वचन said, वाचतो. कारण प्रभू येशू I बोलतो am praying so that He will give the Holy Spirit. आणि मी प्रार्थना करीन की जेणेकरून तो तुम्हाला पवित्र आत्मा. Read that again, brother. One second. John 14:16. मी पित्याला विनंती करीन मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. बस. किसके वजह से पिता पवित्र आत्मा हम हमारे अंदर देने वाले? कोणामुळे देणार आहे देव पवित्र आत्मा? बोलो, किसके वजह से देने वाले? क्योंकि यीशु मसीह प्रार्थना किया पिता को. कारण प्रभू येशूने प्रार्थना केली पित्याला. Jesus prayed to Father आणि प्रभू येशूने प्रार्थना केली पित्याला for you and me, तुमच्यासाठी आणि so माझ्यासाठी. that Father can give His Holy Spirit upon us. आणि जेणेकरून पिता पवित्र आत्मा देईल आपल्याला. पवित्र आत्मा हमारे अंदर आता है हमारा नीति महत्व जीवन देखने के बाद नहीं. पवित्र आत्मा हमारे अंदर आता है क्योंकि यीशु मसीह हमारे लिए प्रार्थना किया. आमेन. जीसस prayed so that we can receive the Holy आणि Spirit. प्रभू येशूने प्रार्थना केली जेणेकरून आपल्याला पवित्र आत्मा भेटेल. What does that mean? याचा अर्थ काय? Your effort will never bring Holy Spirit inside you. याचा अर्थ असा की तुमचं श्रम काही करू शकत नाही पवित्र आत्म्याला आणण्यासाठी. Your only job is to receive
what Jesus is giving. तुमचं फक्त एवढंच काम आहे की जे प्रभू येशूने तुम्हाला दिलंय ते स्वीकारणं. बहुत लोगों का जीवन में कोशिश हो रहा है पवित्र आत्मा मिलने के लिए. आणि भरपूर लोकांचा प्रयत्न असतात पवित्र आत्मा मिळण्यासाठी. त्यांचे कोशिश बंद कर लो. तुमचे प्रयत्न बंद करा. स्वीकार करना सीखाओ. Amen. Learn to receive from Jesus. स्वीकार करणं शिकवा. क्या परमेश्वर ऑलरेडी दे दिया वो चीज को तुम कोशिश करके नहीं ले सकते. आणि जे परमेश्वराने तुम्हाला अगोदर दिले तुम्ही ते मिळवण्यासाठी प्रयत्न नाही करू शकत. यीशु मसीह हमारे लिए क्या ऑलरेडी दे दिया वो हम ग्रहण करना चाहिए. We need to receive it. परंतु जे प्रभू येशूने आपल्यासाठी दिले ते आपल्याला स्वीकारणं आपण प्रयत्न करायला. Jesus said, I am praying. त्यामुळं प्रभू येशू बोलला की प्रार्थना. I have already prayed to आणि Father मी अगोदरच मी त्याला so प्रार्थना that केली, He will give you and me the Holy Spirit. जेणेकरून तो तुम्हाला पवित्र आत्मा देईल. So moment the Holy Spirit come inside you, आणि ज्या क्षणी पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येतो your prayers तुमची प्रार्थना are heard equally how God heard the prayers of Jesus. आणि तेव्हापासून जसे देव प्रभू येशूची प्रार्थना ऐकतो त्याच रीतीने प्रभू देव तुमची पण प्रार्थना. That's why we pray in the name of आणि Jesus. त्यामुळे आपण प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो. How many of you are ready this afternoon to pray in the name of Jesus? आणि किती जण या क्षणापासून तयार आहात प्रभू येशूच्या नावात प्रार्थना. कितने लोगों के पास विश्वास है यीशु मसीह का नाम में प्रार्थना करने के लिए? आणि किती लोकांमध्ये विश्वास आहे प्रभू येशूच्या नावात प्रार्थना If करण्याचा. you have faith in that mighty name, आणि जर तुम्हाला विश्वास आहे त्या नावामध्ये today God is ready to give the Holy Spirit inside you. तर देव आज तयार आहे तुम्हाला पवित्र आत्मा द्यायला. He is ready to give it. आणि तो तयार आहे तुम्हाला द्यायला. Are you ready to receive it in the name of Jesus? तुम्ही तयार आहात तर प्रभू येशूच्या नावात स्वीकार. The moment you receive that Holy Spirit inside you, ज्या क्षणी तुम्ही ते पवित्र आत्मा स्वीकारताल I tell you, my beloved people, our prayer life will change. मी तुम्हाला सांगतो त्या क्षणापासून तुमची प्रार्थनेची पद्धत बदलेल. The moment Holy Spirit come inside us, ज्या क्षणी पवित्र आत्मा तुमच्यात येईल हमारा प्रार्थना सिर्फ धार्मिक प्रार्थना रहेगा. It won't be a religious prayer. आणि तेव्हापासून आपली प्रार्थना एक धार्मिक प्रार्थना नाही Our राहणार, prayer will be filled with the power of God. परंतु आपली प्रार्थना देवाच्या सामर्थ्याने Our भरलेली. prayers will be filled with the mighty move of the Holy Spirit. आपली प्रार्थना देवाच्या पवित्र आत्म्याच्या एक महान कार्याप्रमाणे होते. Because when you pray, when you are filled in the Holy Spirit, कारण जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये भरलेले the असता moment you open to pray, open your mouth to pray, आणि ज्या क्षणी तुम्ही तुमचं मुख उघडता प्रार्थना it is not you will pray, the Holy Spirit who's inside you will start to pray through you. त्या क्षणी तुम्ही प्रार्थना करत नसता, परंतु पवित्र आत्मा जो तुमच्यामध्ये आहे तो प्रार्थना करतो. Did you ever wonder this? I'm finishing here. आणि So तुम्ही every preacher finished for 3 times. This is the last time. Did you ever wonder this? आणि तुम्ही या गोष्टीची चिंता करता का? Why the prayers of Jesus were so special? आणि का प्रभू येशूची प्रार्थना खूप विशेष होती? Why the prayers of Jesus was always answered? आणि का प्रभू येशूची प्रार्थना प्रत्येक वेळेस त्याचं उत्तर Did मिळायचं? you ever thought about that? आणि तुम्ही याबद्दल कधी विचार केला का? That what was the specialty in the prayer of Jesus? काय विशेषता होती प्रभू येशूच्या प्रार्थना? Yes, the number one specialty was he was with Father. आणि पहिली विशेषता म्हणजे तो त्याच्या पित्याबरोबर एक होता. He was one with Father. तो एक पित्याबरोबर एक होता. And the another specialty was this. आणि दुसरी विशेषता म्हणजे The prayers of Jesus was special because the prayers of Jesus were filled with the Holy Spirit. आणि दुसरी विशेषता म्हणजे प्रभू येशूची प्रार्थना ही पवित्र आत्म्याने भरलेली होती. Every prayers of Jesus was filled with the presence of the Holy Spirit. आणि प्रत्येक प्रभू येशूची प्रार्थना ही पवित्र आत्म्याच्या उपस्थितीने भरलेली होती. That's why when Jesus said, Lazarus come out, आणि त्यामुळे प्रभू येशू जेव्हा बोलला की लाजर बाहेर ये, क्या हुआ उस समय? त्या काय झालं त्यास? When Jesus said, Lazarus come out, आणि ज्यावेळेस प्रभू येशू बोलला लाजर बाहेर ये, when the moment Jesus uttered that word, Holy Spirit went inside the tomb of Lazarus and brought him out. आणि ज्या क्षणी प्रभू येशूने हा शब्द बोलला त्या क्षणी पवित्र आत्मा त्या कबरात गेला आणि लाजरला बाहेर घेऊन When Jesus said, जेव्हा प्रभू येशू बोलला when Jesus said to blind man, be healed, आणि ज्या क्षणी प्रभू येशू बोलला की त्या आंधळ्या व्यक्तीला तुला आरोग्य प्राप्त you know होईल. what happened? तुम्हाला माहिती का त्या क्षणी काय झालं? The Holy Spirit went out of that prayer and he healed that blind man. आणि त्या क्षणी पवित्र आत्मा गेला आणि त्या आंधळ्या व्यक्तीला आरोग्य दिले. Amen. Hallelujah. हालेलुया. What is the speciality? That is the speciality when you are filled in the Holy आणि Spirit. हीच ती विशेषता आहे जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेला. The moment you start to pray, ज्या क्षणी तुम्ही प्रार्थना करायला your सुरुवात करा, prayers are not an ordinary religious
book prayers. त्या क्षणी तुमचे प्रार्थना एक सर्वसाधारण एक धार्मिक प्रार्थनेप्रमाणे नसते. You know, I once remember in my friend's house there was a book, prayer book. आणि माझ्या एक मित्राच्या घरात एक प्रार्थनेचं पुस्तक होतं. I was asking him, what is this? What book is this? आणि मी विचारलं त्याला हे कसलं पुस्तक आहे. He said, this is a prayer book. आणि तो बोलला ही प्रार्थनेचं पुस्तक आहे. In this there are many prayers for many needs. आणि तिथं त्यामध्ये वेगवेगळ्या प्रार्थना होते वेगवेगळ्या गरजांनुसार. When you need a healing, ज्या क्षणी तुम्हाला आरोग्य पाहिजे open the prayer of healing आणि त्यावेळेस तुम्हाला आरोग्यासाठी and just read it and pray, आणि त्या क्षणी तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला ते वाचून प्रार्थना करायची and then it will happen. आणि त्यानंतर ते होईल. I told him आणि मी त्यामुळे त्याला बोलतो it will never happen असं नाही होणार. because the book prayer cannot bring anything. कारण एक पुस्तक ते घेऊन आणू शकत नाही. Just reading a prayer never gonna bring power in prayer. आणि फक्त वाचून ते Just reading a prayer never gonna bring power to that prayer. आणि नुसतं ती प्रार्थना वाचून ते सामर्थ्याने आणू शकत त्या प्रार्थना. I tell you, when the prayer gets power, मी तुम्हाला सांगतो केव्हा त्या प्रार्थनेत सामर्थ्य I tell you, the prayer will get the power of God when you do that prayer in His mighty name, in the name of मी Jesus. तुम्हाला सांगतो त्या प्रार्थनेत तेव्हा सामर्थ्य येतं जेव्हा आपण त्याच्या नावाने ती प्रार्थना करतो. When you pray in the name of Jesus with faith, आणि जेव्हा आपण प्रभू येशूच्या नावात विश्वासाद्वारे प्रार्थना करतो. I tell you, that prayer is not an ordinary prayer. मी तुम्हाला सांगतो ती प्रार्थना सर्वसाधारण When प्रार्थना. you pray and say in Jesus' name, जेव्हा तुम्ही प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करता millions of angels in the heaven are ready to respond to that prayer. लाखो असे देवदूत त्या प्रार्थनेला उत्तर देण्यासाठी तयार असतात. When you pray in the name of जेव्हा Jesus, तुम्ही प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करता devil and the hell will tremble by hearing that prayer. सैतान आणि त्याचा नरक हलवून जात त्याचा राज्य Because it is not about how beautiful you pray. कारण तुम्ही किती सुंदररित्या प्रार्थना करता याच्यावरती It अवलंबून is आहे. all about in whose name we pray. परंतु याच्यावर अवलंबून आहे की कोणाच्या नावात आपण ती प्रार्थना We pray in a mighty name, in a mighty, almighty name, in the name of Jesus. आपण सर्वात मान आणि सगळ्यांपेक्षा मान अशा नावात ते म्हणजे प्रभू येशूच्या नावात प्रार्थना And that is what happens when you are filled in the Holy करतो. आणि Spirit. हेच घडतं जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेला असतो. From today, आजपासून I prophesy in the name of Jesus मी एक भविष्यवाणी बोलतो that every prayer that you will utter from your heart in His name will be answered mightily. सर्व प्रार्थना जे तुम्ही तुमच्या हृदयाद्वारे त्याच्या नावामध्ये करतात त्याचं तुम्हाला उत्तर मिळेल. Do not worry about how beautiful you need to pray. आणि ह्या गोष्टीची चिंता करू नका कशा चांगल्या रीतीने सुंदर रीतीने मी Pray प्रार्थना from heart in His name and it will be answered. परंतु तुमच्या हृदयाने प्रार्थना करा त्याच्या नावामध्ये आणि त्याचं उत्तर तुम्हाला It will be answered for मिळेल. sure आणि त्याचं उत्तर नक्कीच तुम्हाला मिळेल. because कारण there is no door कुठलाही दरवाजा नाही that will be remain closed when you speak the name of Jesus. ज्यावेळेस तुम्ही त्याचं नाव घेता ते बंद राहणार नाही त्याचं नाव घेता. Amen. Hallelujah. Hallelujah. कितने tight दरवाजा शैतान आपका जीवन में करने, let it close the door very tight. Devil. आणि किती सैतान ते दरवाजे तुमचे बंद करून ठेवला. How tight he may close the door in your life. आणि किती घट्टरीत्याने त्याने ते दरवाजे बंद केले. The name of Jesus has the power to break every doors of devil in your life. तरी प्रभू येशूच्या नावामध्ये असं सामर्थ्य ते सर्व दरवाजे तोडण्यासाठी उघडण्यासाठी. Amen. Hallelujah. हालेलुया. कितने लोग आज तैयार है पवित्र आत्मा का बपतिस्मा लेने के लिए? आणि किती लोक तयारी पवित्र आत्म्याचं I tell you, बाप्तिस्मा that is the secret. आणि मी तुम्हाला सांगतो हेच एक The रहस्य Holy आहे. Spirit is the secret. आणि पवित्र आत्मा एक रहस्य आहे. And today He is ready to do mighty things in our life. आणि तो आज तयार आहे महान गोष्टी आपल्या जीवनात करण्यासाठी. We pray in the name of Jesus, आणि आपण प्रार्थना करून प्रभू येशूच्या नावात filled in His Holy Spirit. आणि त्याच्या पवित्र आत्म्यात बनण्यासाठी. Amen. That is the New Testament prayer life. आणि हीच नवीन करण्यात ही प्रार्थना आहे. कितने लोग तैयार हैं नया नियम का प्रार्थना जीवन शुरू करने के लिए? आणि किती लोक तयार आहेत नवीन करण्यात प्रार्थना. पुराना नियम का प्रार्थना को टाटा बाय बाय बोलने वाले आज से. Amen. We're going to say bye bye to those prayers. आणि जुन्या करातल्या प्रार्थनेला आपण टाटा बाय. I tell you, दानियल का प्रेयर से ज्यादा, दाऊद का प्रेयर से ज्यादा आपका प्रेयर की ताकत बहुत ज्यादा है. Amen. Your prayer carries power because you are praying in the name of Jesus. आणि तुमची प्रार्थना एक सामर्थ्य घेऊन चालते कारण प्रार्थना
प्रभू येशूच्या नावात करा. Jesus said, प्रभू येशू बोलला, whatever you do, जे काही तुम्ही करता, whatever you speak, जे काही तुम्ही बोलता, pray in my name, speak it in my name, do it in my name, in the name of ते Jesus. सर्व गोष्टी माझ्या नावामध्ये करा. Amen. Hallelujah. हालेलुया. Let's all rise up this afternoon. आणि या क्षणी आपण उभे राहू. I believe today Holy Spirit will fill you. आणि मला विश्वास आहे की आज पवित्र आत्मा तुम्हाला भरून टाक. Today He wants to fill you this afternoon. आणि आज त्याला तुम्हाला भरून टाक. I tell you, prayer becomes nothing when there is no Holy Spirit in the prayer. आणि जर पवित्र आत्मा त्या प्रार्थनेत नसेल तर त्या प्रार्थनेचा उपयोग नाही. Holy Spirit is the main person for our prayers to get answered. आणि पवित्र आत्मा एक मुख्य व्यक्ती आहे त्या प्रार्थनेचं उत्तर मिळतं. And today, if you are ready to receive Holy Spirit in His name, in Jesus' name, आणि आज तुम्ही तयार असाल ते पवित्र आत्मा स्वीकारण्यासाठी मिळवण्यासाठी today त्याच्या He is नावात, ready to come inside you. तर तो तयार आहे आयुष्यामध्ये. Let's all close our eyes this afternoon. आणि त्यामुळे आपले नेत्र बंद करूया. हमारा मन से, आपल्या पूर्ण मनातून let's say to Jesus, प्रभू येशूला सांगू, Lord, I ask your Holy Spirit in your name. आणि की पिता आज मी तुझा पवित्र आत्मा मागतो तुझ्या नावात. I'm asking the Holy Spirit in your name, in the name of Jesus. आणि मी पवित्र आत्मा मागतो आज तुझ्या नावात, ते म्हणजे प्रभू येशूच्या नावात. In the name of Jesus. आज प्रभू येशूच्या नावात. Jesus said, I am praying to the Father आणि प्रभू येशू बोलला, मी पित्याकडे प्रार्थना करतो so that He will give you the Holy Spirit. जेणेकरून तो तुम्हाला पवित्र आत्मा देईल. This afternoon, आणि या दुपारच्या in क्षणी the name of Jesus, प्रभू येशूच्या नावात receive the baptism of the Holy Spirit. पवित्र आत्म्याचा Come बाप्तिस्म on. स्वीकारा. Move, Volke. Let's open your mouth and say, thank you, Jesus. आणि तुमचं मुख उघडून सांगा, धन्यवाद Thank प्रभू. you, Jesus, for the Holy Spirit. धन्यवाद प्रभू येशू पवित्र As you're आत्म्याबद्दल. praying this prayer, आणि जशी तुम्ही ही प्रार्थना today the करता, power of God is entering your bodies, your lives in the name of आणि Jesus. त्याच्या रीतीने देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनात, तुमच्या शरीरात वाढेल. In the day of Pentecost, जसं पेंटिकॉस्टच्या दिवशी when they were in the upper room, जेव्हा ते माडीवर होते, the same Holy Spirit, that promised Holy Spirit, came upon the disciples. आणि तेच पवित्र आत्मा जो तिने सांगितलं होतं त्यांच्यासाठी आला त्यांच्यावर. I want to tell you that Holy Spirit is not just for the early church. आणि ते पवित्र आत्मा फक्त सुरुवातीच्या मंडळीसाठी नव्हतं, That Holy Spirit is for each and every one in every generation. परंतु तो पवित्र आत्मा सर्वांसाठी आहे आणि सर्व पिढींसाठी आहे. Come on, raise your mouth. Today, Holy Spirit is filling you. Come on, in the name of Jesus, प्रभू येशूच्या नावात. the one who fills our vessels, आणि the one who fills our vessels. आणि जो आपलं पात्र भरतो, Right now, in the name, in His mighty name, in Jesus' name, let every vessels be filled over here. आणि प्रभू येशूच्या नावात सर्व ते पात्र भरले जाऊन
tell you, today, God's putting tongues in your mouth. आणि आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की देव अन्य भाषा तुमच्या I मुखात tell you, that is the देतात. evidence of the Holy Spirit आणि inside. ते गोष्ट आहे, evidence आहे पवित्र आत्म्याचा. When he comes upon you, आणि जेव्हा तो तुमच्यावर येईल you will receive power of God. तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल देवाचं. Receive the power of God in Jesus' name. आज देवाचं सामर्थ्य स्वीकारा प्रभू येशूच्या नावाने. Are ala ragatini meshakata la namasha. Rene mekawara la rene mashaka derebe. Rene la hatini be rohoto romani de gada la hatire. Shaka barakanta ragati be ala la derebe. Rene gadi mahate de gade molo shakata la maraba. Thank you, Lord. Thank you for your blessed Holy Spirit. Thank you, Father, Lord. Oh, we thank you, Father. धन्यवाद देतो तुझा. Thank you for your blessed Holy Spirit. धन्यवाद पिता तुझ्या आशीर्वादाबद्दल. Oh, Lord, from today, तर आजपासून let the prayer life of your people change. ज्या लोकांची प्रार्थना बंद Oh, होते let their prayers be filled with the mighty power of the Holy Spirit. त्यांची प्रार्थना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेली असते. Oh, as they're going to pray in your name, in the name of आणि Jesus, जेव्हा ते प्रार्थना करेल तुझ्या नावामध्ये let प्रवेशच्या the नावाने power of that mighty name reflect in their prayers in Jesus' त्या name. नावाचं सामर्थ्य प्रकट होऊन दे त्यांच्या जीवनावर. Every prayer be answered in Jesus' name. प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर मिळून दे प्रभू येशूच्या Every नावाने. doors that devil has planted be destroyed in the name of Jesus. त्या सर्व दरवाजे जे सैतानाने बांधलेत आम्ही नाश करतो Especially I speak healing into the sick bodies in Jesus' name. त्या विशेष करून आम्ही आरोग्य बोलतो I tell देवाच्या you, लोकांना. God is touching your body this evening. आणि आज देव तुमच्या शरीराला स्पर्श Let करत it be आहे. whatever sickness. जे काही तुमचा आजार असेल Every sickness will bow down before the name of Jesus. सर्व आजार गुडघे टेकतील प्रभू In येशूच्या नावात. Jesus' name, I speak healing into everyone. प्रभू येशूच्या नावात मी आरोग्य घोषित करतो प्रत्येकासाठी. I rebuke every sickness in Jesus' name. सर्व आजारात मी तोडते And येशूच्या the नावात. mighty power of the Holy Spirit हा manifest. सामर्थ्य पवित्र आत्म्याच्या नावात. You know, God is taking even the body pains in your whatever body pains came, every body pains are vanishing in Jesus' name. आणि सर्व ते शरीरामध्ये दुखणं आहे जे वेगवेगळे अवयव ते सर्व आज काढून टाकणार आहे In Jesus' name, प्रभू येशूच्या नावात. let it be done in Jesus' name. ते सर्व गोष्टी घडून देखील त्या प्रभू येशूच्या In नावात. Jesus' name. प्रभू येशूच्या नावात. Thank you, Father. आम्ही धन्यवाद देतो पिता. Thank you that you are always with us. धन्यवाद देतो पिता तू सर्व समय आमचं. Thank you that in Christ प्रभू येशूमध्ये we are one with Father. आम्ही एक आहोत तुझ्या बरोबर पिता. We thank you and we bless your holy name. आम्ही तुला धन्यवाद देतो तुझ्या पवित्र नामाला In उठवतो. Jesus' name, let's all say, प्रभू येशूच्या नावात आपण सर्वजण म्हणू Amen. 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 Hallelujah. हालेलुया. Let's all clap hands and thank Jesus for this.